हाय एव्हरीवन, 5 मिनिटात विज्ञानमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला आज एका अशा विचित्र प्रश्नावर बोलूया. विचार करा, काय होईल जर जमीन अचानक फुटली तर? म्हणजे आपण चालतोय आणि अचानक आपल्या पायाखालची जमीन चक्क स्फोटासारखी फुटली. ऐकायलाच किती अजब वाटतं नाही का? बघा, हेच शब्द आहेत सुझॅन नताली यांचे. त्या एक आर्क्टिक पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत. जेव्हा त्यांनी याबद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. त्या म्हणाल्या, असं होऊच शकत नाही, हे खरं नाहीये. कारण असं काहीतरी प्रत्यक्षात घडू शकतं हेच अविश्वसनीय वाटतं. पण हे खरं आहे. ही काही कुठल्या सायफाय मूव्हीची कथा नाहीये. 2014 मध्ये सायबेरियाच्या त्या बर्फाळ प्रदेशात ही धक्कादायक घटना खरोखरच घडली आणि इथूनच एका मोठ्या रहस्याला सुरुवात झाली. तर आज आपण सायबेरियातील याच रहस्यमय आणि स्फोटक खड्ड्यांमागील कारण शोधणार आहोत. याला मिथेन बॉम्ब का म्हणतात? चला हे रहस्य उलगडूया. आता बघा, आपण सगळ्यांनी सिंक होलबद्दल ऐकलं असेल, हो ना, जिथे जमीन आतल्या बाजूला खचते. पण हे काहीतरी वेगळंच होतं. सायबेरियामधले हे खड्डे आत नाही तर बाहेरच्या बाजूला फुटले होते, जसं की जमिनीच्या आतून कोणीतरी एक मोठा बॉम्बच फोडलाय. आणि याचा पुरावा, खड्ड्याच्या कडेला चक्क माती आणि बर्फाचा उंचच्या उंच ढिगारा साचला होता. जरा याची व्याप्ती बघा. पहिला खड्डा 80 फुटांपेक्षा जास्त रुंद होता आणि एखाद्या 15 मजली इमारतीपेक्षाही खोल. स्फोट इतका जबरदस्त होता की खड्ड्यातली माती आणि दगड जवळपास 1 किलोमीटर दूर फेकले गेले. आणि हे फक्त एकदा नाही झालंय. 2014 पासून असे कमीत कमी 8 मोठे खड्डे सापडले आहेत. मग यामागे काय होतं? ज्वालामुखी की उल्कापात? नाही. शास्त्रज्ञांनी जेव्हा तिथली हवा तपासली तेव्हा त्यांना एक मोठा क्लू मिळाला. तिथल्या हवेत मिथेन वायूचं प्रमाण प्रचंड जास्त होतं. भूगर्भशास्त्रज्ञ वसिली बोगोयाविलेन्स्की यांनी याला एकदम परफेक्ट नाव दिलं, मिथेन बॉम्ब. हो, हा एक नैसर्गिक बॉम्ब होता जो जमिनीखाली तयार झाला आणि मग शक्तिशाली स्फोटाने बाहेर पडला. ओके, पण प्रश्न हा आहे की एवढा मिथेन आला कुठून? याचं उत्तर दडलंय आर्क्टिकच्या गोठलेल्या जमिनीत. या जमिनीला म्हणतात परमाफ्रॉस्ट. समजा हा आपल्या पृथ्वीचा एक भला मोठा डीप फ्रीझर आहे, जो आता हळूहळू वितळायला लागला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर परमाफ्रॉस्ट म्हणजे अशी जमीन जी हजारो वर्षांपासून अक्षरशः बर्फात गोठलेली आहे. आपल्या उत्तर गोलार्धाचा खूप मोठा भाग या परमाफ्रॉस्टने व्यापलेला आहे. पण आता इथेच एक मोठी गडबड होतीये. होतंय काय की क्लायमेट चेंजमुळे आर्क्टिक प्रदेश जगाच्या इतर भागांपेक्षा जवळजवळ दुप्पट वेगाने गरम होतोय. आणि या वाढत्या तापमानामुळे तो प्राचीन फ्रीझर म्हणजे परमाफ्रॉस्ट आता वितळू लागला आहे. आणि जेव्हा हा परमाफ्रॉस्ट वितळतो तेव्हा ती घट्ट गोठलेली जमीन चिखलासारखी बनते. यामुळे काय होतं? त्यावर उभी असलेली झाडं वाकडी तिकडी होतात. जणू काही ती नशेतच आहेत. म्हणूनच शास्त्रज्ञ याला ड्रंकन फॉरेस्ट असं म्हणतात. हे बदलाचं एक अगदी स्पष्ट चित्र आहे. याचा फटका फक्त जंगलांनाच नाही तर तिथे राहणाऱ्या लोकांनाही बसतोय. कारण जमीन खचल्यामुळे तिथली घरं, रस्ते सगळंच धोक्यात आलंय. लार्स नेल्सन यांच्या मते ही एक मोठी हाऊसिंग क्रायसिस बनली आहे. तर परमाफ्रॉस्ट वितळल्यामुळे फक्त जमीनच नाही तर त्या बर्फात हजारो वर्षांपासून अडकलेली एक गोष्ट बाहेर येते. आणि तीच गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची आहे. हा खरं तर एक टिकटिक करणारा कार्बन बॉम्ब आहे. या गोठलेल्या जमिनीत किती कार्बन असेल याचा अंदाज आहे? तब्बल 1400 अब्ज मेट्रिक टन. आता हा आकडा इतका मोठा आहे की सध्या आपल्या पूर्ण वातावरणात जेवढा कार्बन आहे ना, त्याच्या जवळपास दुप्पट. जस्ट इमॅजिन, एवढा मोठा साठा जर बाहेर पडला तर आपल्या पृथ्वीचं काय होईल? आणि हा कार्बन 2 वायूंमध्ये बाहेर पडतो. एक म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा म्हणजे मिथेन. मिथेन भलेही वातावरणात कमी काळ टिकतो, पण तो उष्णता पकडून ठेवण्यात कार्बन डायऑक्साईडपेक्षा जवळजवळ 30 पट जास्त पॉवरफुल आहे. आणि म्हणूनच सायबेरियातले ते मिथेनचे स्फोट इतके महत्त्वाचे आहेत. आणि इथेच एक भयानक दुष्ट चक्र सुरू होतं. तापमान वाढतं, त्यामुळे परमाफ्रॉस्ट वितळतो. त्यातून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतात. हे वायू वातावरण अजून गरम करतात, ज्यामुळे अजून जास्त परमाफ्रॉस्ट वितळतो. यालाच पॉझिटिव्ह फीडबॅक लूप म्हणतात. आणि एकदा हे सुरू झालं की थांबवणं खूप अवघड आहे. आता तुम्हाला वाटेल की सायबेरियात काहीही हो, त्याचा आपल्यावर काय परिणाम? पण नाही. आर्क्टिकमध्ये जे काय घडतंय तो संपूर्ण जगासाठी एक मोठा इशारा आहे, एक वेकअप कॉल आहे. बघा, शास्त्रज्ञांनी आपल्याला एक लिमिट दिली आहे. जर आपल्याला धोकादायक हवामान बदल टाळायचा असेल तर जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे कार्बन बजेट आहे. म्हणजे आपण अजून किती कार्बन वातावरणात सोडू शकतो याची एक मर्यादा आहे.
पण प्रॉब्लेम असा आहे की हवामान बदलाचे जे अंदाज वर्तवले जातात त्यात ह्या पर्माफ्रॉस्टमधून बाहेर पडणाऱ्या कार्बनचा पूर्णपणे विचारच केलेला नाही. हे एक असं वाईल्ड कार्ड आहे जे आपलं कार्बन बजेट आपल्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर संपवू शकतं. आणि सगळ्यात मोठा धोका आहे टिपिंग पॉइंटचा, म्हणजे अशी एक स्टेज जिथे पर्माफ्रॉस्ट वितळणं इतकं वाढेल की ते आपल्या नियंत्रणाबाहेर जाईल. त्यानंतर आपण काहीही केलं तरी ते थांबवता येणार नाही. सायबेरियातले ते फुटणारे खड्डे आणि वितळणारा पर्माफ्रॉस्ट या फक्त तिकडच्या स्थानिक घटना नाहीत. हा आर्क्टिकने आपल्याला पाठवलेला एक धोक्याचा इशारा आहे. आता मोठा प्रश्न हा आहे की आपण तो ऐकतोय का? तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर ते लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया याच वेळी. तोपर्यंत